नारद महर्षी म्हणतात, कृष्णाचं चरित्र ऐकलं नाही तुम्ही? कृष्ण परमात्म्याचं चरित्र गोड आहे. अहो मी आज नारद म्हणून 24 तास ब्रह्मन करत फिरतो ना, मुखामध्ये माझ्या नारायण नारायण नाव आहे. उपकार सुद्धा कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचे आहेत. म्हणे कस काय? ऐका, मी पूर्वजन्मी एका दासीचा मुलगा होतो. दासीचा हे कदाचित कुणी सांगितलं नसेल, पण मी सांगतो ऐका, की नारद महर्षीचा पूर्वजन्म काय होता. मी एक दासीचा पुत्र होतो. दासी पुत्र. माझं नाव होतं रामदास. आणि व्यास महाराज पूर्वी ठराविक जाती वर्णाच्या लोकालाच मंदिरात येऊ द्यायचे. आम्ही दासी पुत्र होतो. माझी आई एका ऋषीची दासी होती. माझं वय 7-8 वर्षाचं असेल. आणि 7-8 वर्षाचं वय असताना आमच्या आश्रमात दरवर्षी चातुर्मास करण्याकरता मंडळी यायची. पहिले आपल्या हिंदू धर्मात 7 दिवसाचा सप्ताह नसायचा, चातुर्मास असायचा. आजही तो पंढरपूर क्षेत्र, आळंदी काही वारकऱ्याच्या घरी चातुर्मास चालतो, पाळतात. चातुर्मास असायचं, चातुर्मास. आणि चातुर्मास करण्याकरता अनेक ऋषी मंडळी यायचे. एक वर्षी आमच्या आश्रमात कृष्ण चरित्राच्या लीलाचे कथा सुरू झाल्या चातुर्मासात. मला कथा ऐकण्याची आवड तर लागली, पण दासीपुत्र होतो म्हणून आम्हाला येऊ देत नव्हते ना महाराज. आणि येऊ देत नसताना मला कृष्णाची कथा तर ऐकायची आवड लागली, पण काय करावं. मी आश्रमाच्या पाठीमागं जायचो, भिंतीला कान लावायचो, कधी भिंतीवर बसायचो. जितकी कथा श्रवण मिळेल करायला तेवढी कथा ऐकायचो आणि मन भरायचं माझं. सायंकाळी कथा सुटली की महाप्रसाद असायचा. आत आश्रमात तर जेवण्याकरता येऊ देत नव्हते, पण ऋषी मंडळीचं जेवण झाल्यानंतर ते पात्र घ्यायचे आणि बाहेर आणून टाकायचे. त्या पात्रावर थोडंफार अन्न जर शिल्लक राहिलं ना, तर ते अन्न मी घ्यायचो, खायचो. संतांचा देवाचा प्रसाद आहे म्हणून मी ते उष्ट्या पात्रवळीवरच अन्न खायचो महर्षी. आणि ते उष्ट अन्न खाऊन मला समाधान वाटायचं की आज मला देवाचा प्रसाद मिळाला, देवाच्या घरचं जेवण मिळालं, देवाच्या आशीर्वादाचं, देवाच्या कथेचं पुण्य मला मिळालं, असं मन माझं समाधान व्हायचं. 8-9 वर्षाचा मी रोज नित्यनेमानं आश्रमाच्या पाठीमागं जायचो. मंदिरावर त्या भिंतीवर बसून कान लावून कथा ऐकायची. कथा संपन्न झाली की पुन्हा ते रोज महाराज ऋषी मंडळी जेवायचे. जेवणाचा प्रसाद झाला की त्यांच्या पात्रवळ्या बाहेर टाकायचे. त्या पात्रवळीवर एखाद्या पात्रवळीवर उष्ट अन्न असलं की पळत जायचो मी, ते अन्न घ्यायचो खायचो. रोज माझा नित्यनेम ठरला. बघता बघता चातुर्मास संपण्याची वेळ आली. एक दिवशी सायंकाळची वेळ झाली, कथा सुटली. आणि कथा सुटल्यानंतर ऋषी मंडळीने जेवण केलं. जेवण केल्याच्या नंतर ते पात्र उचलली आणि बाहेर आणून टाकली. ते पात्र टाकल्याबरोबर मी पळत पळत गेलो. त्या पात्रावरचं अन्न घेणार एका ऋषीनं मला पाहिलं आणि आवाज दिला, हे पोरा कोण आहेस? अरे इथं काय करतोय आश्रमाच्या बाहेर? काय करतो त्या पात्रवाळीवर? आवाज आला की माझ्या हातातलं अन्न खाली पडलं. मला वाटलं ते ऋषी रागवतील, मला मारतील. मी घाबरलो आणि हात जोडून उभा टाकलो. त्यांनी पुन्हा मोठ्याने आवाज दिला, अरे कोण आहेस तू? मी हात जोडत भीत भीत त्यांना सांगितलं, दासीपुत्र मला रामदास म्हणतात. दासीपुत्र आहेस? अरे बाजूला सरक. माहिती नाही का तुला आश्रमाचा नियम? दासीपुत्रांना आश्रमाच्या जवळ यायचं नाही. आणि आश्रमाच्या जवळ येऊन काय करतोस तू? रामदासानं विनम्र भावनेनं हात जोडून सांगितलं, महाराज माझ्या आईनं सांगितलंय संतांचा उष्टा जरी प्रसाद मिळाला तरी जीवाचं कल्याण होतं, म्हणून थोडंफार प्रसाद खाण्याचा प्रयत्न करतो. एवढं वाक्य ऐकलं आणि त्या ऋषीचं अंतकरण पालवलं. त्याच्या जवळ आले, त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्याला सांगितलं, आजपासून या पात्रवळीवरचं उष्ट अन्न खायचं नाही. माझ्या पात्रात जे मिळेल ना त्यातला अर्धा भाग मी तुझ्यासाठी काढून ठेवल. रोज कथा सुटली की ते तुला आणून देईल. तुला मी आश्रमात तर घेऊन जाऊ शकत नाही, मीही बाहेरून गाऊन आलेलो, माझा अधिकार नाही तुला आश्रमात नेण्याचा, पण प्रसाद मात्र माझ्या हिश्श्याला जे येईल ना त्यातला मी अर्धाच खाईल आणि अर्धा तुला आणून देईल. रामदासाला वाटलं ही देवाचीच कृपा झाली, देवानंच माझ्या घरानं ऐकलं. रोजच्या नित्यनियमाप्रमाणे त्या ऋषीनं आपल्या पात्रवळीवर अन्न आलं की अर्धा अन्न घ्यायचं, रामदासासाठी काढून ठेवायचं. पात्र टाकण्याकरता त्यांचीच ड्युटी असायची बाहेर. पात्र टाकण्याकरता ते बाहेर आले की ते काढलेला प्रसाद रामदासाच्या हातात द्यायचा. रामदासानं त्या महाराजांचं रोज नित्यनियमानं दर्शन घ्यायचं, तुम्ही मला प्रसाद आणून देता म्हणून. बघता बघता चातुर्मास संपण्याचा दिवस उजाडला. चातुर्मास संपला. सगळ्या ऋषी मंडळींनी निरोप घेतला. शेवटचा प्रसाद म्हणून रामदासा जवळ ते ऋषी आले. रामदासाला सांगितलं, रामदासा हे प्रसाद घे.
उद्यापासून तुला प्रसाद खायला मिळणार नाही. आम्ही जातोय आमच्या गावाला. आता पुढच्या वर्षी जगून वाचून राहिलो ना तर येऊ आम्ही आश्रमात तुमच्या. रामदासाचे डोळे भरून आले. त्या ऋषीवरती प्रेम जडलं होतं. रोज प्रसाद मला आणून द्यायचे खायला, त्यांच्या ताटातला आणून द्यायचे. म्हणून रामदासाचं केविलवाणी वाणीनं रामदास त्या ऋषीकडे बघत होता, हात जोडत होता आणि त्यांना विनंती करत होता, महाराज मला पण तुमच्या सोबत येऊ द्या ना. मीही तुमच्या सोबत येईल, देवाचं भजन करल, देवाची कथा कीर्तन ऐकल, तुम्ही जी सांगाल ती सेवा करल. त्या ऋषीचे डोळे भरून आले. ऋषीनं सांगितलं, नाही बाळा, नाही नेता येणार तुला. मला रोज एका गावाला फिरावं लागतं. आम्ही आज इथं येत तर उद्या कुठं तरी असतात. कुठं घेऊन जाऊ रे तुला, नाही नेता यायचं. रामदासाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि त्या ऋषीला दया आली आणि सांगितलं, एक काम करतो, मी तुला ओम नमो भगवती वासुदेव मंत्राचा जप देतो. ज्या वेळेस तुला दुःख वाटल, ज्या वेळेस तुला माझी आठवण येईल ना, त्यावेळेस भगवंताचं भजन कर, निश्चित देव तुझं कल्याण करते. पुढच्या वर्षी येईल मी तुझ्या आश्रमात. जड अंतकरणानं रामदासाचा निरोप घेतला. ते ऋषी आपापल्या गावाला निघून गेले. रामदास घरी आला. आईनं विचारलं, अरे बाळा रडायला काय झालं? आई, रोज जे ऋषी मला प्रसाद आणून देत होते ना, ते ऋषी आज त्यांच्या गावाला निघून गेले. उद्यापासून कथाही ऐकायला मिळायची नाही आणि आई प्रसादही मिळायचा नाही ग, म्हणून रडायला येत. रामदासाच्या आईनं रामदासाचं स्वागत समजूत काढली आणि रामदासाला सांगितलं, काळजी करू नको. सायंकाळची वेळ झाली होती. रामदास गंगेच्या काठावर गेला, स्नान संध्या विधी केली आणि तिथंच ओम नमो भगवती वासुदेव मंत्राचा जप करत बसली. रामदासाची आई थोड्या अंतरावर गाईचा गोठा होता, गाईची धार काढण्याकरता गाईच्या गोठ्याकडे गेली. रामदासामुळे तिला थोडासा वेळ झाला होता. गाईची धार तिनं काढली आणि अंधार काळोख पडला. परत येत असताना नजर चुकीनं तिचा पाय एका सापावर पडला. ते सापानं तिला दंश केला आणि जाग्यावरच रामदासाची आई मृत्युमुखी पडली. हातातली दुधातली कॅटली पडली. धाड दिना ती रामदासाची आई पडली. गंगेहून रामदास परत आला. बराच वेळ झाला, आई परत आली नाही. कुठं गेली असेल आई? गाईची धार काढायला तर एवढा वेळ थांबत नाही. रामदासाला वाटलं, चला आई गाईच्या गोठ्याकडे गेली असेल. गाईच्या गोठ्याकडे रामदास निघाला. अर्ध्या रस्त्यापर्यंत आला, पाहिला तर दुधाची कॅटली पडलेली ना आई पडलेली आहे. पळत 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 आईच्या पार्थिव देहाच्या जवळ गेला आणि आईला हलवून उठवत होता. आई उठणं, आई बोलणं, आई काय झालं तुला, आई कशी पडली तू, आई उठणं, आई बोलणं. रामदास हलवून उठवत होता, पण रामदासाची आई त्याच्यापासून खूप दूर निघून गेली होती. रामदास धाय मुकून रडायला लागला. रात्रभर त्या पार्थिव देहापुढे रामदास बसला. आई उठणं, आई उठणं, आई का बोलत नाही? आई रोज मी तुझ्यासोबत गाईची धार काढण्याकरता येतो आणि आज मी गंगेवर गेलो त्या मंत्राचा जप करण्याकरता, म्हणून आई माझ्यावर रुसलीस का ग तू? आई उठणं, आई का बोलत नाहीस मला? आई उठणं. रामदास देवाला प्रार्थना करत होता, देवा तू खूप दयाळूस रे, देवा तू खूप कृपाळू आहेस. उपमन्यूनं वाटीभर दूध मागितलं तर त्याला शिराचा सागर दिलास रे देवा. फक्त प्रल्हादानं आवाज दिला तो खांब्यातून प्रगट झालास रे देवा. ध्रुव बाळानं पिताजीची मांडी मागितली, त्याला आढळ पद दिलंस रे देवा. देवा मला दुधाचा सागर नको, देवा मला आढळ पद नको रे देवा, माझी आई मला परत दे ना. राय मुकून रामदास रडत होता. लहानपणी सगळ्यात मोठं दुःख असतं बघा, आई जीवनातून निघून गेली. आईची माया ही लहानपणी खूप लेकराला महत्वाची असते. मोठेपणी बापाचा आधार असावा, लहानपणी आईची माया प्रत्येक लेकराला असावी. तसं तर मरेपर्यंत असं प्रत्येकाला वाटतंय की माझी आई, माझे वडील माझ्या सोबत राहावे. रामदासाचं 8-9 वर्षाचं वय होतं आणि 8-9 वर्षाच्या वयाचा रामदासाची आई निघून गेली. रामदास धाय मुकून रडायला लागले. लहानपणी जर लेकराची आई निघून गेली ना तर खूप वनवास होतो त्या लेकराचा, खूप वनवास होतो. त्याच्या जीवनात खूप दुःख मिळतं. बापाची जागा कुणीही भरू काढल, पण लहानपणी आईचं प्रेम बाप तेवढं देऊ शकत नाही लेकराला. आई ही आईच असते. शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक लेकराला आई हवी असते. माता मौल्याच्या जीवनामध्ये तर आई खूप महत्वाची आहे. आई ती मैत्रीण असते, आई ती बहीण असते, आई ही लेकीचं पहिलं प्रेम असते. आई प्रत्येक नात्यामध्ये ती लेक पाहते. शेवटच्या श्वासापर्यंत लेकीला वाटतंय माझी आई जिवंत असावी.
70-80 वर्षाची म्हातारी आई माहेरात असू द्या, 60 वर्षाची मुलगी तिला भेटायला जाताना काही ना काहीतरी घेऊन जाते. माझ्या आईला भेटायला जायचे, खाली हाताने जायचं नाही. आईची भेट झाली ना की लेक परत सासरी निघाली की 70-80 वर्षाची म्हातारी माय काठी टेकत टेकत उठते आणि त्या लेकीच्या पिशवीत काहीतरी देण्याचा प्रयत्न करते, काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करते. काहीच घरात नसेल ना तो बाजूखालचे 4 कांदे काढल, लसूण काढल आणि त्या लेकीच्या पिशवीत टाकल. कांदे काही द्यायची वस्तू असते का? पण त्या कांद्यामध्ये त्या माईचं प्रेम असतं, त्या आईचं प्रेम असतं. ज्या दिवशी माहेरातली आई निघून गेली ना तुमची, त्या दिवशी तुमची पिशवी माहेरातली रिकामी झाली. कितीही भाऊ श्रीमंत असू द्या पण आईचं प्रेम पुन्हा मिळत नाही. रामदास धाय मुकून रडत होता, माझी आई गेली, माझी आई गेली, माझी आई गेली. लहानपणी आई निघून गेल्यानंतर खूप दुःख असतं बघा, खूप अनुभवतोय मी. पहिल्यांदा आपल्या गावात आलो म्हणून सांगतो ऐका. परळी वैजनाथला माझी कन्हैया आध्यात्मिक नावाची वारकरी शिक्षण संस्था आहे. आम्ही सगळे तिथं असतो. असे जे लेकर आहे ना, अशी यावर्षी 300 विद्यार्थी आहेत. त्यात कित्येक तरी विद्यार्थी असे आहेत ज्याला आई नाही, ज्याला वडील नाही, त्यांना 1 रुपया न घेता मी परळीला शिक्षण देतो. त्या लहान लहान लेकराकडं, लहान लहान मुलीकडं पाहिलं ना की असं वाटतं यांची आई असती, यांचे वडील असते तर किती कौतुक केलं असतं. कुणी वाजवतंय, कुणी गायन करतंय, कुणी कीर्तन करतंय. पण कौतुक पाहण्याकरता आई नसेल ना तर जगात कितीही माणूस मोठा झाला तर आईसारख्या कौतुकाची थाप आणि बापासारख्या कौतुकाचा आशीर्वाद जगाच्या पाठीवर कुणाचाच मिळत नाही, कुणाचा मिळत नाही. रामदास राही मुकून रडत होता, आईच्या पार्थिव देहाला हलवून उठवत होता. आई उठ न ग, आई बोल ना मला. का बोलत नाही? सा आई सा तुला शोधू मी कुठं ग, सांग आई सा तुला शोधू मी कुठं ग, सांग आई सा तुला शोधू मी कुठं, 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 तुझे दार सोडून मी जाऊ कुठं ग, तुझे दार सोडून मी जाऊ कुठं ग, सांग आई सा तुला शोधू मी कुठं, सांग आई सा तुला शोधू मी कुठं, सांग आई सा तुला शोधू मी कुठं, सांग आई सा तुला शोधू मी कुठं.
तुझे दार सोडून मी जाऊ तुझ्या प्रेमाने रंगून गेलो म्हणून जाई मी लाचार झालो आई तुझ्या प्रेमाने रंगून गेलो म्हणून जाई मी लाचार झालो तुझे दार सोडून मी जाऊ कुठं तुझे दार सोडून मी जाऊ कुठं रामदासाचं वय होतं आईच्या पार्थिव देवाला हलवून उठवत होता आई उठ न ग आई बोल आई तुझ्याशिवाय कोण आहे ग म्हणा आई माझ्यावर रुसली तर नाही ना देवा तू खूप दयाळू आहे देवा तू खूप क्रोधाळू रे देवा माझी प्रार्थना आहे तुला माझी आई मला परत दे एकुलता एक सहारा होती रे माझी आई देवा आतापर्यंत बापानं कधी जवळ घेतलं नाही देवा आणि आज एकुलता एक सहारा असणारा माझा घेऊन गेला देवा दया येत नाही का रे तुला ओ माझ्या जीवीचा जिवाळा गेला सोडून आम्हाला माझ्या जीवीचा जिवाळा गेला सोडून आम्हाला एकाएकी आली हवा आज विजला मायेचा दिवा आज विजला मायेचा दिवा आज विजला मायेचा दिवा असा कार विठ्ठला तुटला आमावर माया ममतेचा आठविला सागर असा कार पांडुरंगा कोपला आमावर माया ममतेचा आठविला सागर हिच्या विना जन्म हिच्या विना जन्म वाटे रे सुना आज विजला मायेचा दिवा माझ्या जीवीचा जिवा गेला सोडून आम्हाला माझ्या जीवीचा जिवा गेला सोडून आम्हाला एकाएकी एकाएकी आली हवा आज विजला मायेचा दिवा आज विजला मायेचा दिवा
प्रार्थना करत होता देवा. आतापर्यंत तुझ्याकडे काही मागितलं नाही रे. बापानं तुझी जवळ घेतलं नाही देवा, तरी तक्रार केली नाही तुझ्याकडे. माझ्या आईचा बापाचा आधार होती माझी आई, आणि माझ्या आई बापाचा आधार असणारी आई पास घेऊन गेलास देवा. तेव्हा मला बाकी कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाही रे. फक्त माझी आई मला परत दे देवा. मायबाप सांगून जाईल ऐका, जगात सगळी नाती पुन्हा पुन्हा कमवता येते, पण लेकरापासून आई दूर गेली ना, ती नातं मात्र पुन्हा पैशाने विकत घेता येते. आई ही आईच असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनत. त्या आईला पुन्हा पैशाच्या बाजारातून विकत घेता येत नाही. असं म्हणतात, डोंगरावर गेलेला सूर्य आपल्याला पुन्हा दिसेल, डोंगरावर गेलेला सूर्य आपल्याला पुन्हा दिसेल मायबाप, पण मातीत गेलेली आई, मातीत गेलेला बाप पुन्हा कदापि दिसणार. वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिल जाता है इस दुनिया में, लेकिन माँ बाप नहीं मिलती. सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेता येतील सध्याच्या काळात, पण आई मात्र पैशाने विकत घेता येते. रामदास 8-9 वर्षाचा डाय बुकून रडत होता, देवाला प्रार्थना करत होता. देवा, अरे एकुलता एक सहारा होती माझी आई, तिच्याशिवाय मी आता कसं राहू रे. सगळं नातं मला ती सांभाळत होती. रात्रभर रामदास त्या पार्थिव देहाला हलवून उठवत होता, आणि आईची जागा कोणी घेऊ शकत नाही बघा. खूप लोक म्हणतील मी आहे मी आहे मी आहे, पण आईची जागा या जगाच्या पाठीवर पुन्हा कुणाला घेता आली नाही. आईची माया देवाला सुद्धा आवडली नाही. कृष्ण परमात्मा मथुरा नगरीला जात असताना यशोदा मैयासाठी ढसा ढसा रडली. प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला जात असताना कौशल्य मैयाच्या गळ्याला पडवून ढसा ढसा रडले. तुम्ही आम्ही का रडणार नाही असं म्हणतात. दुनिया में बोल भला बाकी जगाले सका कोई दे दे, क्या होती है माँ जैसी, माँ होती है माँ ममता के मंदिर की प्यारी भगवान नजर आते तेरी सूर, तेरे पावन चरणों में आकाश झुका देगी हम, तेरी राह जो छोड़ी वह खुद को मिटा देगी हम. बंधन तो प्यार का बंधन है, जन्म का संगम है. बंधन तो प्यार का बंधन है, तो जन्मों का नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगील. आई देवापाशी ग आई तुलाच मागील. आई माझी आईचा सागर, तुला तिने जीवनाला. आई माझी मायेचा सागर, तुला तिने जीवनाला. समाजासाठी कष्टाचा भागा
कधी लिहिलेलं मुठभर कधी घडी तिला उपवास उद्या माती तुला चालताना तुला दिली काट्याची फास आई माझी मायेचा सागर तुला दिले जीवन आकार रामदास धाय मुकून रडत होता. बघता बघता सकाळ झाली, पहाटची वेळ झाली. काही ऋषी मंडळी तिथूनच गंगेला स्नाना करता जात होते. रामदासाचं रडणं पाहिलं, जवळ आले आणि रामदासाला जवळ घेतलं. रामदासाच्या आईचा हात पाहिला, कधीच आई त्याची मृत्युमुखी पावली होती. रामदास ऋषीला म्हणतोय, बघा ना, रात्रीपासून माझी आई उठत नाही. काय झालं असेल माझ्या आई, सांगा ना काय झालं असेल. त्यावेळेस एका ऋषीच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला आलिंगन दिलं आणि सांगितलं, बाळा, तुझी आई आता अशा ठिकाणी गेली आहे की तिथून कधीच उठणार नाही. रामदास धाय बकून रडत होता. रामदासाचं रडणं पाहिलं आलेले 2-4 ऋषी मंडळी, त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. रामदासाला कोण सांभाळा, कुणाचा आधार आता रामदासाला. असं म्हणत म्हणत बघता बघता आश्रमात बातमी पडली की रामदासाची आई मृत्युमुखी पावली. सगळ्या ऋषी मंडळीनं रामदासाच्या आईला अग्निकाष्ट दिले. ज्या ऋषीचा आश्रम होता ना, त्या ऋषीनं निरोप दिला, रामदासाला आपल्या आश्रमात येऊन राहा म्हणा. आईनं सांगितलं होतं की त्यांचीच मी दासी आहे. रामदासानं रागात सांगितलं, नाही येणार. जोपर्यंत आई जिवंत होती, 8-9 वर्ष झालं मी म्हणत होतो माझ्या बाबाच्या आश्रमात मला जायचं आहे, पण मला आश्रमात घेतलं नाही. आणि आता अशी माझी आई निघून गेली तर मला आश्रय देणं पाहिला, मला आश्रमात बोलवता येणार नाही. रामदासानं रागाच्या भरात ती झोपडी सोडली, ते आश्रम सोडला आणि उत्तर दिशेला निघून गेले. चालत चालत पवित्र अशा वृंदावनात आले. यमुना मैयाचं स्नान केलं आणि एक पिंपळाचा वृक्ष होता यमुनेच्या किनारीच. त्या वृक्षाखाली बसले. रामदासाला वाटलं की माझ्या देवाचीच इच्छा असावी. गुरुनं दिलेला मंत्र जपत ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जप करायला लागले. व्यास महाराजांना नारद महर्षी पूर्वजन्मीचा इतिहास सांगताना सांगतायत, ऐका. चातुर्मासामध्ये मी कृष्ण परमात्म्याचं भजन केलं, कथा ऐकली, त्याच्या परिणामानं मला ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जप दिला. तो मंत्र मी 1000 वर्ष जपला. पुढे ब्रह्मदेवाला झोप घेण्याची इच्छा झाली. ब्रह्मदेवाने सगळी सृष्टी सामावून घेतली आणि पुन्हा 71 चतुर्युग झाल्याच्या नंतर ब्रह्मदेव जागे झाले. आणि ब्रह्मदेव जागे झाल्यानंतर पुन्हा ही सृष्टी निर्माण करण्याचं त्यांच्या मनात आलं. सृष्टी निर्माण करत असताना 1 नंबरला सनकादिक ऋषींचा जन्म झाला आणि 2 नंबरला हा तुमच्या समोर जे नारद फिरतोय, या नारदाचा जन्म झाला. आज त्रिलोक्यामध्ये मी फिरतोय ना, 24 तास मुखामध्ये नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण नारायण. जिथं जाईल तिथं नारायण नारायण नारायण. आज 24 तास मुखामध्ये माझ्या नाव आहे ना महाराज. हे फक्त गेल्या जन्मात केलेल्या पुण्याचं कर्म. कृष्ण परमात्म्याचं चरित्र मला ऐकायला मिळालं. ओम नमो भगवती वासुदेव मंत्राचा जप करायला मिळाला. व्यास महाराज, माझं मन समाधान झालं. आज त्रिलोक्यात फिरतोय. तुम्ही सुद्धा कृष्ण परमात्म्याचं चरित्राचं गुणगान करा, तुमचं सुद्धा मन समाधान होईल. नारद महर्षीला ब्रह्मदेवाकडून 4 श्लोकाचं भागवत मिळालं होतं आपल्या वडिलाकडून. त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. ती चतुश्लोकी भागवताचा उपदेश नारद महर्षी व्यासांना देतात. हे 4 श्लोक व्यास महाराजांना सांगतायत. आणि त्या व्यास महाराजांनी त्या 4 श्लोकाच्या आधारावरती 18,000 श्लोक तयार केले. 335 अध्याय निर्माण केले, 12 स्कंद निर्माण केले, 2 खंड निर्माण केले आणि त्याला सुंदर असं नाव दिलं श्रीमद भागवत महापुराण. तोच ग्रंथ हे भागवत महापुराण जे की व्यासांनी लिहिला. 4 श्लोक नारद महर्षीकडून मिळाले होते. तेच चतुश्लोकी भागवताच्या आधारावरती 18,000 श्लोक निर्माण केले या व्यासानं आणि याला नाव दिलं श्रीमद भागवत महापुराण. बोलिये श्रीमद भागवत महापुराण की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. जय श्री भागवत ग्रंथाची निर्मिती झाली. हे शौनकादिक ऋषींनी ऐकलं, आनंद वाटला. हे नारदाकडून मिळालेले 4 श्लोकाचं भागवत, तीच भागवत
व्यास महाराजांनी 18,000 श्लोकाचं निर्माण केलं. आनंद वाटला. पुन्हा शौनकादिक ऋषींनी प्रश्न केला, महाराज भागवत निर्माण झालं हे तर सांगितलं, पण हे भागवत पुढं राजा परीक्षितीला का सांगितलं, शुकदेवांकडे कसं गेलं, याची कथा आम्हाला सांगा. त्याची कथा आपण पाहू. 2 मिनिटं प्रभूचं संकीर्तन करूया आणि पुढील कथा आपण पाहू. जय जय राधा रमण हरी बोल, 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 राधा रमण हरी बोल, जय राधा रमण हरी असं सांगितलं जातो की कशातच आसक्त न राहणारे शुकदेव भगवान भागवतामध्ये आसक्त का राहिले, आणि भागवतात आसक्त राहून त्यांनी राजा परीक्षिती कोण होता, का राजा परीक्षितीला भागवत कथा सांगितली, तर ऐका राजा परीक्षिती कोण होता. ज्यावेळेस कौरव पांडवांचं महाभयंकर असं महाभारतातलं युद्ध सुरू होतं, आणि युद्ध सुरू असताना अनेक वीर मारले गेले. तर का घडलं महाभारत, तर याला एकच कारण आहे. महाभारत घडतंय तरी का, महाभारतात आणि रामायणात काय फरक आहे, तर एकाच वाक्यात सांगायचं ठरलं तर रक्त ज्यावेळेस रक्तावर ओकायला लागतं त्यावेळेस महाभारत घडतं, आणि रक्त ज्यावेळेस रक्ताला जागतं त्यावेळेस रामायण घडतं. रक्त रक्ताच्या विरोधात गेलं की महाभारत आहे, आणि रक्त रक्तासोबत नात्यानं प्रेमानं राहायला लागलं की रामायण घडलं. सावत्र भाऊ होता भरत लक्ष्मण, पण माझा भाऊ राम जर वनवासात असेल तर आम्ही सुद्धा राम वनवासातच जाणार, याच्यासाठी रामायण. कौरव आणि पांडव सख्खे भाऊ पंडुराजा आणि आंधळा धृतराष्ट्र.
आणि आंधळ्या धृतराष्ट्राला 100 पोरं होते आणि पंडू राजाला 5च मुलं होते, 5 पांडव. आणि या पंडू राजाच्या पोराला असं वाटायचं की आंधळ्या धृतराष्ट्राच्या पोरायला असं 100 आहेत असं वाटायचं आंधळ्या धृतराष्ट्राला की आम्ही 100 असताना ते 5 आम्हाला काय करू शकणार. रामायण आणि महाभारत याच्यातला फरकच एवढा आहे. आणि आज सध्या महाभारतासारखीच माणसं वागायला लागलीत. भावाचं हेही भावाचंच आणि माझं हेही भावाचं, ही भावना आली की रामायण घडतं. आणि माझं हे तर माझं आहेच, पण भावाचं सुद्धा माझंच आहे. हा क्रोध आला, हे वाईट विचार मनात आला की महाभारत घडलं. शास्त्रात असं वर्णन आहे की 3 जणांचं कधी खायचं नाही. 1 नंबर देवाचं, 2 नंबर गावाचं आणि 3 नंबर भावाचं. झालं या 3 जणाला लावावं. देवाला लावलं की देव कल्याण करतो, गावाला लावलं की देव कल्याण करतो, भावाला लावलं की देव कल्याण करतो. भावाला दिलेलं कधी वाया जात नाही, गावाला लावलेलं कधी वाया जात नाही आणि देवाला लावलेलं कधी वाया जात नाही. या उलट आहे, या 3 जणांचं ज्यानं खाण्याचा प्रयत्न केला त्याचं वाटोळच झालेलं. देवाचं खाल्लं की देवानं त्याचं वाटोळच केलं, गावाचं खाल्लं की देवानं त्याचं वाटोळच केलंय आणि भावाचं खाल्लं की देवानं त्याचं वाटोळच केलेलं आहे. आतापर्यंतचा इतिहास आहे थोर मोठ्याचा. या महाभारताचं महाभयंकर युद्ध घडतच होतं. एवढं कृष्ण परमात्म्यानं समजून सांगितलं होतं, फक्त 5 गावं द्या, तुम्ही राजे आहेत ना, सत्ता तुमच्याकडे आहे, आनंदानं भोगा, पण 5 गावं तरी द्या की त्यांची उपजीविका भागल, ते आनंदानं राहतील. पण आंधळ्या धृतराष्ट्रानं सांगितलं होतं, दुर्योधनानं सांगितलं होतं, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन देणार नाही. आणि आंधळ्या धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन, त्या दुर्योधनाचा मित्र कर्ण त्यांच्या सोबत होता. म्हणून त्यांना वाटत होतं की 5 पांडवांना आम्ही हरवून टाकता, 5 पांडवावर आमचा विजय मिळेल. कर्ण तसा होताच पांडव. कर्ण पांडवांच्याच नगरीतला पांडवच होता. कुंती मातेच्या लग्नाच्या अगोदरचा मुलगा झालेला सूर्याच्या मंत्रानं तो कर्ण होता. म्हणून त्याला सूर्य कवच होते. पण तो चुकीच्या दिशेनं होता. कृष्ण परमात्म्याला कुंती माता सांगतही होती, एक भजन आहे, कुंती सांगती देवाला कर्ण तो पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला.